देशातील कोणीही गरीब उपाशीपोटी झोपायला नको या हेतूनं स्वस्त धान्य दुकानावर मोफत रेशन देणं सुरू झालं। या चांगल्या योजनेचा गैरफायदा घेणारी एक साखळीच मधल्या काळात जन्माला आली। सरकार गरिबासाठी कमी पैशात किंवा मोफत वाटायला धान्य पाठवायची, पण बऱ्याच भागात ते त्याचपर्यंत पोचायचंच नाही। दशकानुदशक गरिबाच्या तोंडचा घास हिरावून घेत काही दलाल मंडळी आपले खिसे भरत राहायचे। याची सुरुवात बनावट रेशन कार्डवरील खोट्या नोंदी यापासून व्हायची ते गोदामात पोहोचेपर्यंत धान्याची वाटमारी होण्यापर्यंत हे प्रकार चालायचे। यातून देशाचे हजारो नाही तर लाखो कोटी लुटले जायचे। हे टाळण्याच्या छोट्याशा प्रयत्नांचा एक छोटासा भाग हे ई-पॉस मशीन होता आणि त्याच ई-पॉसचं सर्व्हर 8-8, 10-10 दिवस डाऊन राहणे हा फार मोठा योगायोग म्हणावा लागेल। म्हणजे तुमचा अशा प्रकारच्या योगायोगांवर विश्वास असेल तर। असो, सरकारनं त्यामुळे ऑफलाईन वितरणाचा निर्णय तर घेतलाय, त्याने पुन्हा जुने दिवस आठवणार नाहीत अशी आशा करूयात।